म्हणजे 4 तास तुम्ही पूजा करताय, तुम्ही सगळ्यांचा हेवा मत्सर करताय, तो ते सगळे धंदे करताय. अशा ढोंगी आस्तिकांपेक्षा कधीही देवाला हात न जोडणारे पण खूप सच्चे आणि प्रामाणिक नास्तिक मला आवडतात. अरे शैलाकडे काम आहे, माझ्याकडेही असावं, हे ह्युमन आहे, हे वाटण्यात काही गैर नाही. पण ह्याचं रूपांतर जेव्हा शैलाकडे काम आहे, माझ्याकडे नाही, ह्याच्यात जेव्हा होतं ना तेव्हा प्रॉब्लेम होतो. आणि इथे मी म्हणते धार्मिकता आणि आध्यात्मिकता. सध्याची पिढी जी आहे, मी सुद्धा 11-11 झाले की आम्ही काहीतरी मागतो. किती मानता तुम्ही? खूप मानते. माझं कायम असं म्हणणं असतं, मला मिळत नाही, मला मिळतच नाही, माझं नशीबच फुटकं. अशा झोनवर राहण्यापेक्षा 11-11 दिसले की काहीतरी विश करा. हा झोन चांगला नाहीये का? माझी मेड जी आहे ती मुस्लिम आहे, तर मी तिला पटकन असं म्हटलं, अरे सीमा यार, आज इतने फूल आए गोकर्ण को, तो एक काम कर ना प्लीज, मैंने दिया लगा दिया है, फूल चढ़ा के चली जा. हा, आणि मी अशी पुढे गेले आणि सांगितलंय, पण तिला आवडेल का सीमाला हे? नमस्कार, मी स्नेहा गावकर. मज्जा पिंकच्या खास शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मनातला देव. आपण सगळेच रोज देवाचं नामस्मरण करतो, पूजा करतो, प्रार्थना करतो. पण कधी थांबून स्वतःला विचारतो का, माझ्या मनातला देव कोण आहे? मनातला देव या पॉडकास्टच्या आजच्या आपल्या गेस्ट आहेत अभिनेत्री अनुपमा ताकमोगी. अनुपमा मॅम, तुमचं खूप स्वागत आहे या शोमध्ये, मज्जा पिंकमध्ये. सगळ्यात आधी तुम्ही कशा आहात? खूप छान आहे. आमच्याकडे म्हणजे आमच्या फील्डमध्ये तुला माहितीच असं असतं की प्रोजेक्ट्स असतात, काम असतं तेव्हा खूप काम असतं आणि नसलं की ते नसतंच. त्याच्यामुळे सध्या मी घरातली कामं, गार्डनिंगचं मला खूप आवड आहे, रिड्यूस रियूज रिसायकल मी खूप करते. सो माझं हे काम चालू नसलं की क्रिएटिव्ह काम चालू असतं, कुंड्या Yes. रंगवणे, काही जुन्या खोक्यांपासून नवीन काहीतरी हो. करणे. कारण शेवटी आपण क्रिएटिव्ह माणसं आहोत आणि आपली क्रिएटिव्हिटी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून व्यक्त करायला आपल्याला आवडते. अर्थात. त्यामुळे डबिंग व्हॉइसिंग चालू आहे माझं, पण ऍक्टिंग सध्या एक कुठलं प्रोजेक्ट ऑन एअर नसल्यामुळे ती जी माझी क्रिएटिव्हिटी असते, जी मला बाहेर यायचं, मला बाहेर ती अशा पद्धतीने करते आणि हे सुद्धा मी एन्जॉय करते. कारण Yes. आपलं फील्डच असं आहे की मध्ये मध्ये असे गॅप येत राहतात आणि त्या गॅपमध्ये तुम्ही काय करायचं किंवा बापरे आता कधी काम मिळेल असा विचार न करता तो जो मधला ब्रेक असतो तो सुद्धा सत्कारणी कसा लावायचा यासाठी आता प्रयत्न चालू आहेत आणि ते करतेय. हो, अर्थात आम्ही सोशल मीडियावर आम्ही बघितलंच आहे तुम्ही कशा प्रकारे ॲक्टिव्ह असता आणि काय जेव्हा मालिका वगैरे नसतात तेव्हा कशा प्रकारे तुम्ही कार्य करता किंवा इंस्टाग्रामवर वगैरे सक्रिय असता. तर आपण सुरुवात करूया मॅम. हो, माझा पहिलाच प्रश्न असतो नेहमीच की देव म्हणजे तुमच्या मते काय? तू म्हणालीस तसं की एक कुठली तरी शक्ती असतेच जी हे जग चालवते असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे मी पूर्णतः आस्तिक आहे. मला देवाची पूजा करायला आवडतं. म्हणजे मी असं नाही म्हणणार की 3-3 तास मी देवाची पूजा करते. देवाची पूजा करायला आवडते. तो देव्हारा प्रसन्न असतो, तो बघायला मला आवडतो. देव छान स्वच्छ केले आणि फुलं वाहिली, अगरबत्ती धूप लावलं की जो फ्रेशनेस जाणवतो, प्रसन्नता जाणवते, एक वातावरणात सुगंधी वातावरण तयार होतं, छान वाटतं. किंवा सकाळ सकाळ मी सकाळचे श्लोक वगैरे यूट्यूबवर लावून ठेवते, एकदा देवाला दिवा लावला की, किंवा कुठले मंत्र, ओंकाराचं मंत्र लावून ठेवते, संध्याकाळच्या वेळेला शुभंकरोती लावून ठेवते. यांनी मला माझ्या वास्तूत एकतर पॉझिटिव्ह वाईब्स येतात असं वाटतं, त्यांनी माझं मन प्रसन्न होतं. सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला प्रसन्नता हवी असते आणि ती आपणच आपल्यासाठी निर्माण करणार असतो. तर देवाच्या पूजेने तो प्रसन्न देवारा बघून, त्याला माझ्याच बागेतली फुलं वाहिलेली बघून मला खूप छान वाटतं. आणि देव, मी पूर्ण आस्तिक आहे आणि माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. किती श्रद्धा आहे देवावर? अगदीच व्यवस्थित. फक्त मला कायम असं वाटत आलंय की श्रद्धा आहे, भक्ती आहे, विश्वास आहे, पण त्याला बरोबर कृतीची जोड असायला हवी. तुम्ही प्रयत्नवादीही असायला हवं. म्हणजे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं तर होत नाही. पण त्या देवाचे आशीर्वाद घेऊन, देवाला विनंती करून आपण आपल्या प्रयत्नांना सुरुवात केली पाहिजे. आणि मग त्या प्रयत्नांना तुम्हाला एक बळ मिळतं
किंवा कधी कधी असं होतं बघ ना की नेहमीच काही आपलं आयुष्य असं सगळं आलबेल चाललेलं नसतं, काही अप अँड डाऊन्स असतात. कधी आमच्याकडे आता आपल्या फील्डमध्ये तर कधी खूप काम आहे, म्हणजे आता गेली 3 वर्ष मी एवढं काम केलं की रात्रीची झोप व्हायची नाही आहे, ते आणि आता जो काही जानेवारीपासून थोडासा ब्रेक आलाय तर त्याच्यात आता मला ब्रेकच आहे. तर मग असे अप अँड डाऊन्स असतात की आता काम नाही आहे. पण मग काम नाही आहे तर आयुष्य निरर्थक आहे का? म्हणजे स्क्रीनवर मी दिसत नाही आहे म्हणजे माझं जगणंच व्यर्थ आहे का? तर नाही. मग या मधल्या काळात मी सार्थ कसं जगायचं आहे, किंवा माझ्यासाठी पण मला वेळ हवा ना. म्हणजे जे आमच्या कामाचे तास असतात की सकाळी 7:30ला आम्ही घर सोडतो ते रात्री 10:30-11ला आम्ही घरी येतो. तर या शेड्यूलमध्ये आम्हाला आमच्यासाठी काहीच जगायला मिळत नाही, एक पर्सनल लाईफ काहीच उरत नाही. तर असा जेव्हा ब्रेक येतो तेव्हा त्या काळात जे आपल्याला हवं ते करून बघता येतं. आणि आता मी असं म्हणेन की या काळात हा ब्रेक निश्चित किती दिवसांचा असेल हे कुणालाच माहीत नसतं. कधी कधी महिनाभरात तुम्ही परत कामाला लागता, कधी कधी 2 महिने जातात, 3 महिने जातात, 4था महिना येतो, 6 महिने जातात, म्हणजे अर्धवर्षसुद्धा कधी कधी जातं. सो या काळात तुम्हाला सकारात्मक राहण्यासाठी किंवा आहे, देव करेल काहीतरी, आपण कसं योग्य पद्धतीने शांत राहूया असं होतं ना. कारण आपण माणूस आहोत. एक 4 महिने गेल्यावर एक 5व्या महिन्यात असं वाटतं बापरे, अर्धवर्ष सरत आलं, जवळजवळ नाही आहे काही काम, काय करायचं आहे? तर अशा वेळेला देवासमोरच हात जोडून विनंती करायची की देवा बाबा तुला माहिती आहे आणि काहीतरी नवीन प्रोजेक्ट आता येऊ दे आणि काम सुरू होऊ दे. कारण आमच्या फील्डमध्ये अगेन ही एक गोष्ट आहे जी आता जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे सामान्य माणसांना माहीत नसतात या गोष्टी, पण आज काम आम्ही जे करतो त्याचं पेमेंट आम्हाला 3 महिन्यांनी मिळणं अपेक्षित असतं, जे हल्ली 4 महिने किंवा 5 महिने सुद्धा होतात. म्हणजे मी 1 जानेवारीला केलेल्या कामाचे पैसे मला मे मध्ये मिळणार आहेत, इतका तो हे असतो. त्यामुळे आता अनुभवाने हे पण आपण शिकलेलो आहोत की सेव्हिंग कसं ठेवायचं. ज्या काळात तुमच्याकडे काम नसेल त्या काळात तुमचं सेव्हिंग असलं पाहिजे. मग तुम्ही पैसे कसे खर्च करायचे, पैशाचं नियोजन कसं करायचंय. म्हणजे असं म्हणतात की पैसे कमवायचे कसे हे जसं माहीत असावं तसे पैसे खर्च कसे करायचे हे जास्त माहीत असायला हवं. तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ना कायम देवाला सांगणं की मला सद्बुद्धी दे, माझ्या पैशाचं नियोजन कसं करू हे सांग. आणि हे सगळं म्हणजे माझं म्हणणं श्रद्धा, विश्वास, भक्ती बरोबर तुमचे प्रयत्न, तुमचं योग्य नियोजन आणि योग्य पद्धतीने तुम्ही तुमचं आयुष्य मॅनेज करणं, ह्या गोष्टी एकत्र हातात हात घालून चालतात असं मला वाटतं. अर्थात आता तुम्ही म्हणालात की जानेवारीपासून ब्रेकवर आहात, काहीच काम नाहीये. बरेच असे कलाकार असतात जे एक ब्रेक आल्यानंतर डिप्रेशनमध्ये वगैरे पण जातात. सो हा काळ सुद्धा ते अनुभवतात. पण यावेळेला म्हणजे आता मी तुमचंच उदाहरण घेते की जानेवारीपासून काहीच काम नाहीये, सो तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवताय. पण कधी असं झालंय का, देवाचा राग आलाय का की माझ्याच बाबतीत का? हे आता ठीक आहे, बऱ्याच वर्षानंतर हा ब्रेक आलाय, पण यापूर्वी जेव्हा सुरुवात होती इंडस्ट्रीमध्ये, नवीन नवीन होतात, तेव्हा सुद्धा असा जेव्हा ब्रेक येतो तेव्हा असं कधी वाटतं का की म्हणजे देवावर कधी चिडलायत का? नाही, चिडले कधी नाहीये देवावर, पण हो म्हणजे असं का होतंय असा प्रश्न देवाला नक्की विचारलाय. आणि आता इथे ना एक गंमत आहे. म्हणजे आता मी असं म्हणेन की धार्मिकता आणि आध्यात्मिकता या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि आपल्याकडे गल्लत अशी होते की आपण धार्मिकतेलाच आध्यात्मिकता समजतो. तर मला सुदैवाने गेल्या काही म्हणजे मी असं नाही म्हणणार की हे मला विशीपासूनच माहीत होतं, असं नाही आहे. शेवटी आपण जगत येतो, आपण काही अनुभव गोळा करत जातो, बरे वाईट सगळ्या प्रकारचे, आणि त्यातनं आपण शिकत जातो. आणि फायनली आयुष्य हा सुद्धा एक प्रवास आहे, आयुष्य हे सुद्धा एक लर्निंग आहे. तर त्यामुळे एक काही गोष्टीवर आपली ठाम मतं असतात, मग हळूहळू ती बदलतात. थोडंसं जगून झाल्यावर, थोडासा अनुभव गाठीशी आल्यावर कळतं नाही आपण 5 वर्षापूर्वी हा असा विचार करत होतो, हा चुकीचा आहे, हा आता असा करायला पाहिजे. तर देव या संकल्पनेबद्दलच विचार करायचा झाला तर देवाकडे सुद्धा बघण्याची माझी भूमिका ही माझ्या 20शीत वेगळी होती, 30शीत वेगळी होती, 40शीत वेगळी होती, 50शीत वेगळी आहे. कारण त्या प्रवासाने मला शिकवलं की मी कसं बघायचंय. आता तू जे म्हणालीस ते आम्ही 3 मैत्रिणी होतो, शैला काणेकर, पौर्णिमा पाटील आणि मी अनुपमा ताकमोगे. आता 20शीत जेव्हा आमच्याकडे
आम्ही स्ट्रगलर होतो, आम्हाला काहीच नाव नव्हतं. आम्ही आमचे फोटो त्या काळी फोटो ऑफिस टू ऑफिस जाऊन द्यावे लागायचे. म्हणजे आम्ही तिघी मैत्रिणी मिळून एक जण कुणीतरी आमच्यापैकी असं आम्ही भेटलो की ठरवायचो, हे प्रोडक्शन यांचं ऑफिस भाईंदरला आहे, यांचं अंधेरीला आहे, यांचं जुहूला आहे. मग आम्ही ठरवायचो की आजच्या दिवसात किती ऑफिसेस आपण कव्हर करायचे. आणि मग प्रत्येक जण एकेका ऑफिसमध्ये फोन करायचा, त्यांची वेळ घ्यायचा, ती आम्ही एकमेकांना शेअर करायचो आणि आम्ही तिघी मिळून निघायचो फोटो घेऊन. मग त्या फोटोच्या मागे पासपोर्ट फोटोच्याच पोस्टकार्ड फोटो असेल त्याच्याच मागे बायोडाटा. आधी आम्ही बायोडाटाचे कागद वेगळे घेऊन फिरायचो. मग आमच्या लक्षात यायला लागलं फोटो वेगळे जातात, बायोडाटे वेगळे जातात, मग बायोडाटा कुणाकडे आपला राहत नाही. मग नंतर आम्ही अनुभवातनं हे शिकलो की पोस्टकार्डच्या मागे जसा राहील तसाच करायला पाहिजे. तेव्हा सुद्धा आम्ही तिघी जेव्हा एकत्र जायचो तर आम्ही तिघी कुर्ल्याला राहायचो, तर आम्ही तिघी मिळून जायचो. तर आत्ताचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संगीत कुलकर्णी, त्यांचं भाईंदरला ते घरातून ऑपरेट करायचे त्यावेळेला. तर त्यांना आम्ही फोन केला, मध्ये म्हणाले या भाईंदरला या. मग आम्ही भाईंदरला गेलो. तर कुर्ला टू भाईंदर म्हणजे, आणि त्या काळात जेव्हा कनेक्टिव्हिटी एवढी नव्हती, तर आम्ही गेलो. तर त्यांना खूप कौतुक वाटलं होतं की ह्या तिघी कुठून कुठे आल्या आहेत फोटो द्यायला आणि भेटायला वगैरे. आणि मग त्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला की तुम्ही तिघी खरं तर एकाच पद्धतीच्या भूमिकेसाठी जाता, मग तुम्हाला अशी इन्सिक्युरिटी नाही वाटत मैत्रिणी असलात तरी एकमेकींबरोबर फिरताना की माझं काम हिला मिळालं, हिचं काम मला मिळालं, असं झालं तर, किंवा मला मिळालंच नाही आणि या दोघींनाच मिळालं तर. तर मला इतकं समाधान वाटतं स्नेहा की त्या वयातही ही अक्कल होती, हे नशीब म्हणायचं की आम्ही तिघींनी असं उत्तर दिलं होतं, तिघींनीही. आणि की नाही, कारण आमचा याच्यावर विश्वास आहे की जिच्या कपाळावर जे लिहिलंय ते तिला मिळेल आणि जिची ती भूमिका असेल तिला ती मिळेल. त्याच्यामुळे आम्हाला ही इन्सिक्युरिटी नाही आहे. आम्ही आलोय, तुम्हाला जी योग्य वाटेल तिलाच तुम्ही कास्ट करणार आहात. आणि आम्ही इतकं अशा पद्धतीने आम्ही तेव्हा गेलोय, खूप जणांना भेटलोय. पण आज मी विचार करते, वा आपल्याकडे ही मॅच्युरिटी त्याही वयात होती, हे किती चांगलं आहे. यानी काय होतं तुला सांगते, तू म्हणालीस तसं, जेव्हा आपल्याकडे काम नसतं तेव्हा असं वाटणं अगदी ह्युमन आहे की अरे शैलाकडे काम आहे, माझ्याकडेही असावं, हे ह्युमन आहे, हे वाटण्यात काही गैर नाही आहे. पण ह्याचं रूपांतर जेव्हा शैलाकडे काम आहे माझ्याकडे नाही आहे ह्याच्यात जेव्हा होतं ना, तेव्हा प्रॉब्लेम होतो. आणि इथे मी म्हणते धार्मिकता आणि आध्यात्मिकता. आध्यात्मिकता ही गोष्ट तुम्हाला हे शिकवते की मत्सर, हेवा, दुसऱ्याला मिळालं ते मला मिळालं तर का नाही मिळत, ह्या गोष्टींचा फायनली काही उपयोग नसतो. तुम्हाला तुमच्या नावे जे लिहिलंय तेच मिळणार आहे. माझ्या आयुष्यात एक बॅड पॅच आला होता. त्या काळात माझी एक मैत्रीण आहे, डॉक्टर अवनी राजाध्यक्ष, जी हीलर आहे. आणि तिने मला इंट्रोड्यूस केलं एक पुस्तक ज्याचं नाव होतं द सिक्रेट. तर द सिक्रेट हे पुस्तक जेव्हा मी वाचलं, म्हणजे मी एकदा तिच्यासमोर अशीच बसले होते आणि तू म्हणालीस तसं मी असं म्हणत होते की सगळ्यांचं चांगलं होतं यार, माझं नशीब फुटकं आहे असं मी म्हणाले. आणि ती पटकन म्हणाली, अच्छा मग युनिव्हर्सला तूच हे सांगतेस ना माझं नशीब फुटकं आहे. युनिव्हर्स हे ऐकतं, युनिव्हर्स म्हणतं अच्छा तुला फुटकं नशीब हवं आहे, ओके दिलं. तर हे बोलून तुला काय फायदा होतोय? त्यापेक्षा आत्ता नाही मिळत आहे पण ते कधीतरी मिळणार आहे आणि मला खात्री आहे ते मला मिळेल, कारण माझ्यावर विश्वास आहे. या विचाराने गेलीस तर तू काहीतरी चांगलं पेरशील ना. तू पेरतीयस काय, नशीब फुटकं आहे, तर तू ठरव तुला हे करायचंय की नाही. आणि मग तिने मला द सिक्रेट नावाचं एक पुस्तक ज्याच्याशी इंट्रोड्यूस केलं, जे ऑफकोर्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते अफर्मेशनचं पुस्तक आहे, ते क्रिएट करण्याविषयीचं पुस्तक आहे. मला वाटतं गल्लत कुठे होतं मी तुला सांगू का, स्वामींना नमस्कार करून मी बाहेर पडले आणि स्वामींना म्हटलं हे होऊ दे, हे अगदी करेक्ट आहे, ह्याच्यात माझा विश्वास आहे स्वामींवरचा. पण तिथे जाऊन मी नीट डायलॉगच पाठ केलेले नाही आहेत ऑडिशनला, माझा लुकच मी नीट करून गेलेले नाही आहे, मी होईल मी आता स्वामींना सांगू, असं केलं तर नाही होणार आहे माझं कास्टिंग. स्वामींनाही मी सांगायचं आहे आणि मी जे करायला हवं आहे व्यक्तिशः तेही मी करायचं आहे. द सिक्रेट या पुस्तकात जर लिहिलेलं आहे की माझ्या नावाचं माझं स्वतःचं घर आहे देवा, आणि ते मला मिळालेलं आहे, आणि ते 2 BHK घर आहे, मला माझी गाडी मिळालेली आहे, असं सगळं मी म्हणते बरोबर. पण असं म्हणून मी काहीच प्रयत्न करत नाही आहे ते होण्यासाठी. म्हणून माझा कायम विश्वास आहे की तुमचे भक्ती, श्रद्धा, विश्वास आणि त्याबरोबर तुमचे प्रयत्न याचं योग्य मिलन
हे तुम्हाला रिझल्ट देत असतात, परिणाम देत असतात. आणि समजा एखादा काळ असाही असतो की तू काहीही कर गं, तुझ्या प्रयत्नांना यशच मिळत नाही. असाही काळ येतो आयुष्यात. त्यावेळेला तुम्हाला खूप संयमाची गरज असते. त्यावेळेला तुम्हाला खूप स्वतःला प्रयत्नपूर्वक सकारात्मक ठेवायची गरज असते. आणि त्यावेळेला तुम्हाला स्नेहाला हे मिळालं, मला नाही मिळालं, या विचारापासून खूप दूर राहायची गरज असते. आणि तो परीक्षेचा काळ असतो. आणि त्यावेळेला मग मला असं वाटतं नक्की माझा देव, माझी पुस्तकं जी मला अशा विचारांपासून परावृत्त करतात. कारण द सिक्रेट मला असं सांगतं की जेव्हा तुला असं वाटतं की स्नेहाला एवढी मोठी सिरियल मिळाली, यार मला नाही मिळाली, तेव्हा द सिक्रेट मला असं सांगतं की तसंही या युनिवर्समध्ये प्रत्येकासाठीचं त्याचं म्हणून ठेवलंय. एक अनुपमाच्या नावाचं आहे, एक स्नेहाच्या नावाचं आहे. मी कितीही काहीही आपटलं ना तरी स्नेहाच्या नावचं मला मिळणार नाही, मला माझ्याच नावचं मिळणार आहे. स्नेहाला जेव्हा मी एखादी मोठी सिरियल मिळालेली बघते, तेव्हा स्नेहाने प्रयत्न करून तिच्या वाट्याचं युनिवर्स मिळवलंय. तर मी स्नेहावर जळण्याऐवजी, स्नेहाचा हेवा मत्सर करण्याऐवजी, मी माझ्या वाटेचं कुठेतरी आहे ते तिकडे माझं लक्ष नाहीये ना, ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे काय होतं, मी स्नेहाचा मत्सर करत नाही, हेवा करत नाही. स्नेहा मला जेव्हाही भेटते मी तिच्याकडे फार प्रेमाने बघते, फार आनंदाने तिला भेटते. आणि मग माझ्या वाईब्स तिला छान येतात, तिच्या वाईब्स मला छान येतात. मग उलट तीही मला सांगेल, अगं तुझ्याकडे आत्ता काम नाही आहे का, या 2 ऑफिसला जा, इथे ही सिरियल चालू आहे, मला माहिती आहे, मी नाही म्हणाले कारण माझी चालू आहे. आणि मग तीही कोऑपरेटिव्ह होते. आता हे विश्वासाने घडतं, श्रद्धेने घडतंच देवावर असलेल्या. पण ॲट द सेम टाईम तोच देव मला सांगतो सगळे सारखे आहेत, तुझ्या वाट्याचं तुला मिळणार, मी देणार, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. तो विश्वास मला हे शिकवतो की मी इतर कुणाचा मत्सर आणि हेवा करायचं नाही आहे. माझं जे आहे ते माझ्यापर्यंत येईल. आणि आत्ता ते येत नसेल तर याचा अर्थ देवाची काहीतरी वेगळी इच्छा आहे. मग याचसाठी तर मी पैशाचं नियोजन करते ना. आणि सुदैवाने मला पैसे खर्च कसे करायचे हेही माहीत असल्यामुळे मला माहिती आहे की जेव्हा काम नसतं तेव्हा पैसे कसे साठवायचे, म्हणजे असतं तेव्हाही कसे साठवायचे, आणि नाही येत तेव्हा कुठल्या 4 खर्चांवर नियंत्रण ठेवायचं. हे करत मी माझं आयुष्य अधिकाधिक सकारात्मकतेनं जगायचा प्रयत्न करते. पण म्हणजे मग मी संत आहे का, मी कायमच आहे असं नाही होत ना. आपण माणसं असं जरी, आता हे सगळं जरी मला माहीत असलं तरी कधीतरी मी होते ना डिप्रेस, कधीतरी मला अस्वस्थ व्हायला होतं ना. आता 4 महिन्याचे 6 झाले, 6चे 8 झाले, तर नाही का मी अस्वस्थ होणार, अर्थात मी अस्वस्थ होणार आहे. पण मला असं वाटतं मी ना त्या अस्वस्थपणात किंवा त्या निगेटिव्हिटीमध्ये रेंगाळत नाही. म्हणजे आधी जर मी त्याच्यामध्ये 2 महिने रेंगाळत असेल, नाहीच घडत, स्नेहाचं घडतं, शैलाचं घडतं, फलाणं काय राजश्रीचं घडतं, माझं घडतच नाही, ह्या विचारांमध्ये जी मी 2 महिने रेंगाळायचे ना, ते मी आता 2 तास झाले की तुला असा विचार नाही करायचा, हे नाही आहे तुझं थिंकिंग, हे बदल, हे इकडे आण, कारण ह्यानी काहीच साध्य होणार नाही, ह्या विचारावर मी येते. तर ही आहे आध्यात्मिकता. म्हणजे मी देवाची पूजा करते का करते, मला मूर्तीपूजेवर विश्वास आहे का, हो आहे. का, कारण मूर्तीपूजेने मला प्रसन्न वाटतं, मला छान वाटतं. तर मला जे प्रसन्न वाटतं, छान वाटतं, ज्याने मला आनंद मिळतो ते मी नक्की करते. पण मग म्हणून मी माझ्या घरात जेव्हा खूप देव ठेवलेत का, तर नाही. याचं कारण तुला सांगते. कारण आपलं अदरवाईज जेव्हा काम चालू असतं तेव्हा इतकं हेक्टिक शेड्यूल असतं की देवाला दिवा लावा आणि निघा. तो एक नियम मात्र आहे की माझा त्याच्यावर विश्वास असल्यामुळे 6:30चा जरी पहाटेचा कॉल टाईम असेल तरी मी देवाला दिवा लावल्याशिवाय घर सोडत नाही. हे माझं ठरलेलं आहे. त्याच्याशिवाय मला वाटणारच नाही की मी माझा दिवस सुरू केला. किंवा आत्ता आपण सेटवर जातो, आत्ता मी इथे आलेल्या 2 कॅमेऱ्याच्या पाया पडले, कारण ते कॅमेरे माझ्यासाठी देव आहेत. आत्ता ते मला प्रेझेंट करणार आहेत, ते मला दाखवणार आहेत. आणि ही माझी मुलाखत बघणारे अनेक दिग्दर्शक असू शकतील, कलाकार असू शकतील, सामान्य लोकही आहेत की ज्यांना इंटरेस्ट आहे की काय आहेत अनुपमा ताकमोगे माणूस म्हणून. तर ह्या सगळ्यांना मी छान दिसायला हवे. तर तो कॅमेरा आहे समोरचा माझ्या, जो मला प्रेझेंट, तर तो देव आहे माझ्यासाठी. हा माईक आहे, मी डबिंग व्हॉइसिंग आर्टिस्ट आहे. माझा आवाज अधिकाधिक सुंदर पद्धतीनं, तू विदाऊट माईक आपला आवाज ऐक आणि माईकवर आवाज ऐक, फरक पडतो खूप. तर हा माईक आहे, हा मला माझी रोजीरोटी देतोय, हा माझ्यासाठी आत्ता देव आहे. पुस्तकं, मी तुला म्हटलं तसं की ती पुस्तकं मला आयुष्य कसं जगायचं, वाचाल तर वाचाल असं आपण जे म्हणतो, तर आयुष्य कसं जगायचं ही मला माझी पुस्तकं शिकवतात. म्हणून पुस्तकं माझ्यासाठी देव आहे. तर ही आध्यात्मिकता आहे.
म्हणजे 4 तास तुम्ही पूजा करताय, पण तुम्ही सगळ्यांचा हेवा मत्सर करताय किंवा नको ते सगळे धंदे करताय. तर मग अशा ढोंगी आस्तिकांपेक्षा अ, कधीही देवाला हात न जोडणारे, पण खूप सच्चे आणि प्रामाणिक नास्तिक मला आवडतात. आता बोलता बोलताच मॅम तुम्ही म्हणालेलात की मॅनिफेस्ट करता किंवा आता सध्याची पिढी जी आहे, मी सुद्धा 11-11 झाले की आम्ही काहीतरी मागतो. सो आता हा ट्रेंड आहे. हं. सो किती मानता तुम्ही या गोष्टी? खूप मानते, खूप मानते. आणि माझं काय म्हणणं असतं, एक तर ते तुम्हाला तेव्हाच मिळतं, मगाशी मी सांगितलं तसं, की स्नेहाला मिळालंय ना, मला मिळालंच पाहिजे. असं तुम्ही मागितलं तर तुम्हाला कधीच मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही तितक्या सकारात्मकतेनं ती गोष्ट मागितली ना, तर ती घडते. आणि माझं कायम असं म्हणणं असतं, मला मिळत नाही, मला मिळतच नाही, माझं नशीबच फुटकं. अशा झोनवर राहण्यापेक्षा हं. 11-11 दिसले की काहीतरी विश करा. हा झोन चांगला नाहीये का? कधीही चांगला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक, म्हणजे ना, असं म्हणतात ना, की आपल्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडमध्ये, तर आपल्या सबकॉन्शियस माइंडची ताकद 9 हं. पट आहे आपल्या कॉन्शियस माइंडपेक्षा. आणि जर आपण निगेटिव्ह विचार केले तर तेही 9 पट वाढतात. पॉझिटिव्ह केले तर तेही 9 पट वाढतात. मग तुमची चॉईस आहे की तुम्हाला निगेटिव्ह करायचं का पॉझिटिव्ह करायचं. म्हणून मी तुला म्हटलं तसं, मी संत नाहीये. मी निगेटिव्ह विचारांकडे जायला लागले की मी पटकन स्वतःला आवरते की नाही, मला हे नाही क्रिएट करायचंय. माझं सबकॉन्शियस माइंड मला निगेटिव्ह विचार नाही 9 पट करायचे, मला पॉझिटिव्ह करायचंय. सो तू म्हणतेस तसं 11-11 दिसलं की हात जोडा, विश करा. आता मला कायम 313 हा नंबर दिसतो. 313. आता तुमच्या ऑफिसचा नंबर काय आहे सांग? 313. तर मी मगाशी मेट्रोत येताना म्हटलं एकदा परत चेक करूया ॲड्रेस काय, तेव्हा 313. मला इंडिकेटरवर प्लॅटफॉर्मवर उभे राहिले की 313ची ट्रेन दिसते. मला नेमप्लेट 313 दिसतं. मी रॅन्डम काहीही करत नसते आणि फोन हातात घेते की 313 वाजलेले असतात. मी असं कुठलंही पुस्तक हातात घेतलं आणि पान उलटलं, नेमकं मी 313च उघडलेलं असतं. तर हे घडतं अगं, हे सारखं घडतं माझ्या बाबतीत. आणि आज तर मी मला हे मी बोलला, हे मी पॉडकास्ट मी ठरवलं होतं आजच्या पॉडकास्टमध्ये हे बोलायचं, आणि नेमकं तू 11-11 म्हणालीस. तर हो, ते नंबर्स आपल्याला रिपीटेडली दिसतात. ते एंजल नंबर्स असतात. मी एंजल थेरपी शिकले, मी प्रेयर थेरपी शिकले आहे. तर याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. आणि मी ते वेळोवेळी माझ्या आयुष्यात अप्लाय करत असते. गल्लत कुठे होते मी तुला सांगते, की बघणारे पण, म्हणजे आता कधी कधी ट्रोलिंग करतात ना लोक, असं काय म्हणजे आता जसं फॉर एक्झाम्पल 1996211147 हा मनी नंबर आहे. आता मी शिकले स्विचवर्ड आणि डिव्हाइन कोड, हे पण मी शिकले. तर त्याच्यात हा नंबर मनी नंबर आहे. तर समजा आता मी असं सांगितलं तर ट्रोल करणारे काय म्हणतात, याचे नुसते नंबर म्हणून पैसा मिळतो का? नाहीच मिळत. त्याच्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. पण तुमच्या प्रयत्नांना जर तुम्हाला कशाची तरी साथ हवी असं वाटत असेल, आणि समजा तुमचे प्रयत्न करायला तुम्हाला हा नंबर सतत म्हणून बळ मिळणार असेल, तर काय हरकत आहे? तुम्ही कोणाचं वाईट करताय का? नाही. तर तुमचा विश्वास, जर दृढ विश्वास त्या गोष्टीला मदत करणार असेल, तर ते का नाही करायचं? मी कुणाचं वाईट चिंतत नाहीये. मी कुणाला हा या नंबरने मलाच पैसे मिळू दे असं मी म्हटलं तर मग घोळ आहे आयुष्यात, मग ते मलाही कधीच मिळणार नाही. त्यामुळे बेसिकलीच हे युनिवर्स सगळ्यांसाठी आहे गं. मला असं वाटतं की ही भावना आपण ठेवली ना, म्हणजे तू माझं व्हॉट्सअप स्टेटस जरी बघितलंस, मी विपश्यना केलेली आहे, मी श्री श्री रविशंकरांचं कोर्स केलं, मला मेडिटेशन आवडतं. तर त्याच्यात हे 13 मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे, कारण तुझं अमंगल होऊन मला काहीच मिळत नाही. सो तुझंही मंगल होऊ दे, माझंही मंगल होऊ दे, सगळ्यांचं मंगल होऊ दे. यानी तुम्ही जी वाईब क्रिएट करताना तुमच्याविषयी किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाची, त्यानी तुम्हाला फायदे होतात असा माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही 3 तास पूजा करून जर दुसऱ्याचा हेवा मत्सर करणार तर काही नाही होणार. आता मगाशीच बोलता बोलता मॅम तुम्ही म्हणालात की मी स्वामींच्या पाया पडते आणि घराबाहेर स्वामी भक्त आहात. स्वामी भक्त असं नाही आहे, पण माझं ना, मी सगळ्यांची नावं, म्हणजे स्वामी असतील, गजानन महाराज असतील, गोंदवलेकर. आता तुला एक प्रचिती सांगते माझी. मी स्वामींचं, माझ्याकडे आपले अशोक मुळे काका आहेत, ते स्वामी भक्त आहेत, नाटकातले अशोक मुळे काका. तर त्यांनी मला एकदा असंच त्यांच्या मनात आलं आणि एके दिवशी त्यांनी मला फोन केला. हे मी तुला जवळजवळ 15-20 वर्षापूर्वीचं सांगते. ते मला म्हणाले, एक काम कर ना, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः रोज 5 वेळा म्हणाय, फक्त 5 वेळा, पण म्हणायचं. हे त्यांनी मला जवळजवळ 20 वर्षापूर्वी सांगितलं होतं.
मी म्हटलं हा ओके, ह्यात काही नुकसान आहे का माझं, आणि गणपती बाप्पाचंच नाव घ्यायचं ना, मी तेव्हापासून ते म्हणते. मग खूप वर्ष गेली, 15-20 वर्ष. अचानक एके दिवशी मला मुळे काका म्हणाले, एक काम करतो, तुझ्याकडे स्वामींची 108 नामावली आहे का? म्हटलं नाहीये. हा मग मी तुला पाठवून देतो. त्यांनी लॅमिनेट वगैरे करून मला कुरिअरनी पाठवून दिली. तेव्हापासून मी ती नावं घ्यायला लागले. मग ते सगळी 108 नावं घेतल्यानंतर मी गजानन महाराज की जय, साईनाथ की जय, गोंदवलेकर महाराज की जय वगैरे असं रोज मी म्हणते. श्री स्वामी समर्थ गण गण गणात बोलते होते. तर एके दिवशी अचानक मी स्वरूपानंद स्वामी की जय असं म्हणाले. तर ना ते म्हटल्या मला असं झालं, मी काही स्वरूपानंद स्वामींवर कुठले पॉडकास्ट अशात बघितलेले नाही आहेत, मला ते माहिती आहेत, पण असं काही मी स्वरूपानंद स्वामींबद्दल खूप बघितले. आज हे नाव कसं आलं माझ्या तोंडून, स्वरूपानंद स्वामी की जय. तू म्हटलं ओके, आता आलंय ना नाव, तर म्हटलं घेत जाऊया ना, आजपासून घेत जाऊया, आलंय ना नाव असं. आणि आमचा दौरा ठरला पुरुष नाटकाचा माझ्या कोकणात. आणि रत्नागिरीला आम्ही प्रयोग होता वगैरे वगैरे वगैरे. आणि रत्नागिरीला जाता जाता काय पावस इतके किलोमीटर वगैरे असं दिसतो. म्हटलं आईला, स्वरूपानंद स्वामींचं स्थान इथेच आहे, आणि आपण असं अचानक नाव घेतलंय, तर जाऊया का पावसला, आता इतक्या जवळ आलोय तर जायला पाहिजे. मग मी कंपनी शोधत होते की कुणी आज आहे का, उद्या जाऊया का. तर सगळे मला म्हणाले नाही आज नाही. म्हटलं मग ठीक आहे, उद्या जाऊया. तर आम्हाला दुपारी 2-3ला बस सुटणार होती, लगेच निघायचं होतं आम्हाला, पुढच्या गावी प्रयोग होता. सकाळी मी गणपतीपुळ्याला दर्शनाला जाऊन आले, आणि मी तेव्हा बसले तेव्हाच गाडीत त्या ड्रायव्हरला माझ्या म्हटलं की पावसला काय आपल्या एकाच रूटवर आहे का? तर म्हणे नाही, गणपतीपुळे इकडे, पावस इकडे आहे, पण तुमचं होईल मॅडम, 3 पर्यंत आपलं नक्की दर्शन होतील 2. म्हटलं मग आपण तिकडेही जाऊया. तर तो मला म्हणाला हां नक्की नक्की. आणि आता गणपतीपुळ्याला इकडे गर्दी होती, पण बघा तुम्ही पावसला एकदम शांत असतं, तुम्हाला खूप छान वाटेल वगैरे. आणि आम्ही पावसच्या रस्त्याला लागलो, आणि नेहमीचा त्याचा रूट बंद, मग ते मागून आहे म्हणे, आणि आम्हाला पावसला गर्दी दिसे. तर तो म्हणाला आज पावसला गर्दी काय मला तर ती त्यांची जयंती होती स्वरूपानंद स्वामींची त्या दिवशी. म्हणजे हे मला माहितही नव्हतं की मी ठरवलं. आणि त्या दुसऱ्या गेटने गेलो. बरं आता गेलो तर तिथे प्रचंड गर्दी. बरं आम्ही पावसला गर्दीच एक्सपेक्ट केली नव्हती, कारण आम्हाला वाटलं तर पटकन दर्शन होईल आणि आपण निघू. आणि तोपर्यंत वाजले होते, बरं जर नाटकाची गाडी 3:30ला सुटणार तर ती सोडावीच लागते, आणि ती आमची जबाबदारी असते त्या वेळेत तिथे पोहोचायची, कारण आम्हाला पुढच्या गावाला प्रयोगाला पोहोचायचं असतं. सो तिथे लेट करून चालणार नव्हता. म्हटलं बापरे, आता आलोय तर खरं आपलं दर्शन होईल का, एवढी मोठी रांग आहे, काय करू असा मी विचारच करते. आणि तिथे एक टेबल टाकून त्यांचे कार्यकर्ते बसले होते, तर त्या मुलीने मला ओळखलं आणि ती म्हणाली मॅडम तुम्ही सिरियलमध्ये काम करता ना? तर म्हटलं हो. तर मी तिला पटकन म्हटलं अगं ॲक्च्युली माझ्या नाटकाचा प्रयोग आहे म्हणून मी आले, पण मला माहीत नव्हतं आज जयंती, त्यामुळे मी इथे एवढी गर्दी एक्सपेक्ट नव्हती केली. आणि आता कसं माझ्याकडे फार वेळ नाही, मला कळत नाही माझं दर्शन कसं होईल. चला म्हणाले मी घेऊ. आणि 15 मिनिटात दर्शन घेऊन आम्ही बाहेर. म्हणजे मला त्यानंतर असं वाटलं की स्वरूपानंद स्वामींनी मला बोलावून घेतलं. माझ्या डोक्यात रत्नागिरी दौरा खूप आधीपासून ठरला होता, तरी पावस तिथून जवळ आहे, आपण जाऊया असं काहीही माझ्या डोक्यात नव्हतं. पावस दिसल्यावर मला आठवलं स्वरूपानंद स्वामी, ऐला आपण जायला पाहिजे का. गेले, दर्शन घेतलं, आणि स्वामींनीच ती सोय केली की 15 मिनिटात मला दर्शन मिळेल. आणि त्यांना नमस्कार करून मी बाहेर पडले. तर हे असे अनुभव येतात, तर तेव्हा छान वाटतं. असं वाटतं की त्यांची काहीतरी इच्छा होती ना. आणि जयंतीच्या दिवशी आपण गेलो तर किती छान. माझा आणखी एक प्रश्न आहे की नाटक मालिका तुम्ही इतकी वर्ष काम करताय, पण असं कधी झालंय का की एखादा सीन सुरू आहे आणि एक अदृश्य शक्ती आपल्या आजूबाजूला आहे, असा भास झालाय का कधी? हे बघ, असा भास नाही झालेला, पण आमचा अगेन आता रंगभूमीची देवता कुठली, नटराज, त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण नटराजाच्या कृपेशिवाय नाहीच करू शकत आम्ही परफॉर्मन्स. पण असं खूप वेळा वाटलं, म्हणजे आता पुरुष जेव्हा मी करत होते तेव्हा मी व्यावसायिक नाटक 12 वर्षांनी करत होते. 12 वर्ष मी व्यावसायिक नाटक केलेलं नव्हतं. आणि आता आपण स्पर्धेची नाटकं वगैरे करू शकत नाही, कारण आपण कमर्शियल झालो. सो एकांकिका स्पर्धा वगैरे असं काहीच मधल्या काळात घडलं नाही. म्हणजे 2012ला मी टाइम प्लीज नावाचं नाटक केलं, ज्यात अरुण नलावडे, मी आणि संतोष मयेकर होतो. त्याच्यानंतर कट्टू 2024ला मला पुरुष मिळालं. आणि त्याच्या आधी खूप मी अफर्मेशन्स माझी चालू होती. मी देवाला सांगत होते मला एक उत्तम लेखन, उत्तम दिग्दर्शन, उत्तम सहकलाकार, उत्तम निर्माता आणि माझी उत्तम भूमिका असं नाटक मी करतेय. कारण अफर्मेशनमध्ये आपण
मी मला हां. दे असं म्हणायचं तर ते झालंय, इट्स झालं. ऑलरेडी डन असं या काळात आपण म्हणायचं. असं तर मी हे असं नाटक करतेय आणि मला खूप मजा येते असं मी म्हणतच होते. आणखीन एक माझा अनुभव तुला सांगते. हा अफर्मेशनचा आहे आणि विश्वासाचा पण आहे, की मी मीरा रोडला राहते. तर मीरा रोडला लता मंगेशकर नाट्यगृह हं. झालं आणि झाल्यानंतर माझी शेजारीण म्हणाली, की तिथे एक गाण्याचा कार्यक्रम आहे. माझ्याकडे पासेस आहेत, आपण हं. जाऊया का? म्हटलं हो. आणि मी गेले. आणि तेव्हा मला नाटक ऑफकोर्स मिळालेलं 12 वर्ष मी केलेलं नव्हतं. तर ते झालं, आम्ही बघितलं आणि आम्ही निघालो कार्यक्रम संपल्यावर. तर मी माझ्या मैत्रिणींना म्हटलं, "1 मिनिट थांबा." मी पूर्ण खाली उतरले, स्टेजवर गेले, पाया पडले आणि म्हटलं, "तुला माहिती आहे मी सध्या काय म्हणतेय? मला नाटक हवं आहे. तर इथे या स्टेजवर मी नाटक करायला, माझ्या नाटकाचा प्रयोग करायला येणार आहे. नटराजा हे लक्षात ठेव." असं म्हणून मी निघाले. त्यानंतर जवळ एक मला असं वाटतं 12 वगैरे वर्ष किंवा 9-10 महिन्यांनी मला पुरुष मिळालं. पण पुरुषचं झालं आमचा लता मंगेशकर नाट्यगृहाला प्रयोग. आणि तेव्हा जेव्हा मी ती पायरी चढले ना, तेव्हा मी म्हटलं थँक्यू नटराजा, की हे मी म्हटलं होतं आणि हे तू केलंस. तर इथे नटराज ही रंगदेवता आहे. तिच्यावरचा विश्वास आहे का? आहे. इथे अफर्मेशनचा हे परिणाम आहे का? ऑफकोर्स आहे. आणि इथे मी कायम सकारात्मक राहते आणि माझी तीव्र इच्छाशक्तीचा परिणाम आहे का? आहे. आणि माझ्या प्रयत्नांचा परिणाम आहे का? आहे. पुरुषच्या रिहर्सल प्रोसेसमध्ये 12 वर्षांनी नाटक करत असल्यामुळे त्यात पुरुषसारखं नाटक, त्यातली ताराबाईसारखी भूमिका जी अभिनेत्री उषा नाडकर्णींनी आधी केली होती, त्यामुळे तो प्रभाव खूप होता त्या व्यक्तिरेखेवर. उषाताईंचं काम विसरू न शकलेली अनेक माणसं मला रिहर्सल प्रोसेसमध्ये, की किती उषाताई सुंदर काम करायच्या वगैरे. तर तो जो प्रभाव होता, अशी भूमिका जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा प्रचंड दडपण असतं तुमच्यावर. त्यामुळे ती जबाबदारी असते, दडपण असतं. त्यामुळे मी रिहर्सल प्रोसेसमध्ये मी करत होते माझ्या पद्धतीने. पण असं असतं ना, आपल्याला जमतंय का? आपण करेक्ट ट्रॅकवर आहोत का? आपण ही योग्य करतोय ना भूमिका? अशीच करायला हवी आहे ना? अशा अनेक शंका कुशंका मनात कधी कधी असतात. आणि तुम्ही जेव्हा 12-12 वर्षाच्या गॅपनी असे काही प्रोजेक्ट्स करता, कारण थिएटरमध्ये चुकीला वाव नाही ना, तिथे रिटेक नाही. त्यामुळे ते आणि तो पहिल्या प्रयोगाआधीचा पोटात येणारा गोळा तो सार्वकालिक आहे. ते तुम्ही म्हणजे वयाच्या 20पासून काम करायला सुरुवात केली आणि तुम्ही 90 पर्यंत जरी थिएटर करत राहिला तरी पहिल्या प्रयोगाआधीचा गोळा किंवा प्रत्येक प्रयोगाआधीचा गोळा पोटात येणारा हा असतोच तिथे. तर तो माझा ना आत्मविश्वास कुठेतरी हल्लावता जरा रिहर्सल प्रोसेसमध्ये. किंवा आमची जेव्हा ग्रँड रिहर्सल होती तेव्हा सुद्धा मी अविनाश नारकर होते त्या नाटकात. शरद पोंक्षे, स्पृहा जोशी, निशाद भोईर असे सगळे आम्ही होतो. तर मी अविनाशला म्हटलं, "अविनाश, मला काही कळत नाहीये रे. जनरली आपल्याला एक ग्रँड रिहर्सल पर्यंत तरी हा आत्मविश्वास येतो ना, की हा आता आली बरं काही भूमिका माझ्या हातात. तर मला असं काहीच वाटत नाही. मला जाम भीती वाटते. मला कळतच नाहीये. आता उद्यावर आपला पहिला प्रयोग आहे. मला कळतच नाहीये कसं होणार आहे माझं काम." तर अविनाश म्हणाला, "हो, खरं आहे तुझं, पण ठीक आहे, तू करशील." आणि तुला सांगते, मी पडदा उघडायच्या आधी मी फक्त नटराजाला, आम्ही आतमध्ये एक देव्हारा असतो, तिथे आम्ही पूजा करतो. नटराजाची मूर्ती रंगमंचावर ठेवलेली असते, त्याची आम्ही पूजा करतो. आम्ही ज्या रंगमंचावर उभं राहून आमचं सादरीकरण देणार आहोत त्या भूमीला आम्ही हात लावतो. जो पडदा आमच्यात आणि प्रेक्षकांमध्ये असतो, त्या पडद्याला हार घातलेला असतो, त्या पडद्याला आम्ही नमस्कार करतो. असं सगळं करून आमचा प्रयोग सुरू होतो. आणि मी म्हटलं, आता बाण सुटणार आहे पहिल्या प्रयोगाचा आणि तुम्ही माझ्या पाठीशी राहा. नटराजा, तू माझ्या पाठीशी राहा. आणि तुला सांगते, त्या पहिल्या प्रयोगाने पुरुषच्या जो मला आत्मविश्वास दिला तो माझ्याबरोबर कायम राहिला. म्हणजे जो आत्मविश्वास मला अख्ख्या रिहर्सल प्रोसेसमध्ये सापडला नव्हता, तो मला पहिल्या प्रयोगाला सापडला. आता ही नटराजाचीच कृपा आहे असं मी म्हणते. ऐकायला खूप छान वाटतंय. पण मला असं विचारायचं की हे जेव्हा दैवी अनुभव तुम्ही घेताय किंवा नटराजाचे अनुभव, त्यानंतर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा बदललाय का? हो, निश्चित बदलला. म्हणजे मी तुला म्हटलं तसं की आपण जेव्हा कठीण काळातून जात असतो ना, तेव्हा त्यावेळेला आपण हललेलेच असतो. आणि मी म्हटलं तसं मी काही संत नाही, मला तर काही फरक असं नाही होत, हलतो. किती आपल्याला म्हणजे एक असतं तुम्हाला जाणीव, अवेअरनेस असणं, आणि एक असणं तो अवेअरनेस कृतीत आणणं. ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना.
तर अवेअरनेस तर तुमचा हळूहळू वाढत जावा, जो माझाही वाढत गेला. पण तो कृतीत आणायची वेळ येते, तेव्हा जर तो तुमचा वाईट काळ असेल, तर तुम्ही डगमगताच, तुम्ही डळमळताच. पण मी म्हटलं तसं, की त्याच्यात किती राहायचंय हे तुम्ही ठरवू शकता आणि तुम्ही त्यातनं किती पटकन बाहेर यायचं त्या नकारात्मक विचारातनं हे ठरवू शकता. आता हे ना स्नेहा तुला कसं सांगू, म्हणजे काही बाबतीतला आपला कॉन्फिडन्स ना विषित जास्त असतो. भीतीच वाटत नाही तुम्हाला त्या गोष्टींची. कारण तुम्ही शरीरात ताकद असते, एक रग असते, एक तारुण्याचा जोश असतो काही, आणि अज्ञानात जबाबदाऱ्या कमी असतात. जबाबदाऱ्या कमी असतात, अज्ञानात सुख असतं. तेव्हा आपल्याला माहीतच नसतं आपण किती कठीण गोष्ट करायला चाललोय. असंही असतं कधी कधी आपण खूप कठीण गोष्ट अशी यू करून जातो आणि मग आपल्याला कळतं हे कठीण होतं, हे आपण कसं केलं, पण कारण आपल्याला माहीतच नसतं ते कठीण आहे. सो आपण यू करून जातो. तर आता हा प्रवास 50, 30, 40, 50 पर्यंत येता येता कधी कधी असं होतं, बापरे आता फिजिकल ताकद इथे जाणवायला लागला, इथे कमी पडतीये, आता थकवा लवकर येतोय, किंवा आपल्या प्रोफेशनमध्ये आपण आहोत तर आपण काळजी घेतोय पण स्किन बोलायला लागलेलीच आहे, आपण काळजी घेतोय पण सुरकुत्या दिसायला लागलेल्याच आहेत. तर हे ज्या गोष्टी असतात ना, याही तुला त्या त्या टप्प्यावर थोड्याशा निराश, थोड्याशा उदास अशा करतातच ना. म्हणजे प्रत्येक वयातले तुझे निराशेचे, उदासीचे पॉइंट्स वेगवेगळे असतात, असं मुद्दे वेगवेगळे असतात. पण त्याच्याशी तुला डील कसं करायचं हे त्या त्या असं म्हणतात ना, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. त्यामुळे 20शीत असताना तुम्हाला 40शीचे दुःख नाहीच कळत, 40शीत असताना तुम्हाला 70ची नाहीच कळत. तर त्यावेळेला हा जो आपला विश्वास आहे देवावरचा, जी श्रद्धा आहे, जी भक्ती आहे, जो आपला प्रयत्नवादावरचा विश्वास आहे, तो तुम्हाला तारून नेतो असं मला वाटतं. आणि त्यासाठी मी कायम प्रार्थना करत असते. प्रेयर थेरपी मी तुला म्हटलं तसं मी शिकले, तशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेयर्स आहेत ज्या मी करत असते आणि त्यातनं मला बळ मिळतं आणि ते बळ मला खूप कामी पडतं. कुलदेवतेच्या दर्शनाला जाता का मॅम? हो, म्हणजे आता मी तुला म्हटलं तसं की हे जे माझं मत आहे, तुळजाभवानी माझी कुलदेवी आहे आणि बाळ्याचा खंडोबा, म्हणजे माझं गाव सोलापूर, तर सोलापूर जवळ एक गाव आहे बाळे, तिथला खंडोबा हा आमचा कुलदेव आहे. पण तू म्हणतेस तसं वर्षातनं एकदा कुलदेवीला जायचंच हे काही माझ्याच्यानी फार घडत नाही. कारण खरं तर आमच्याकडे महालक्ष्मी असतात, त्यामुळे वर्षातनं एकदा तसं आम्ही जातोच सोलापूरला. पण आपलं काम असं असतं की गणपतीची सुट्टी फक्त 1 दिवस मिळते, त्यामुळे काम नसेल त्या दिवशी नक्की, त्या वर्षी नक्की जायला मिळतं, पण काम असेल तर नाही जायला मिळत. पण आता काम नाही आहे, समजा नाही गेले मी महालक्ष्म्यांच्या वेळेस, तर मग मी वेळ काढून तुळजाभवानीला जाते का, तर तुळजापूरला जाते का, म्हणजे तर नाही होत तसं. पण आता कोथरूडला प्रयोग आहे आणि तिथे शेजारीच तुळजाभवानीचं मंदिर आहे, ह्याच्या थिएटरच्या शेजारी. मग मी तुळजाभवानीला नक्की पाया पडून येते. किंवा इथे दहिसर मीरा रोडमध्ये एक तुळजाभवानीचं मंदिर आहे, तिकडे पाया पडून येते. असं मी करते, म्हणजे जवळ जिथे आहे तिथे जाऊन पाया पडून येईन, पण अट्टहासाने तुळजापूरलाच जायचं आहे असं होत नाही. आणखीन एक मी तुला म्हटलं तसं की देव या गोष्टीकडे बघण्याचे पण आपले विचार बदलत जातात. तर तसं आता ह्या मोठमोठ्या देवस्थानांचं बदललेलं स्वरूप, तिथली लुटमार, ह्या सगळ्या गोष्टींमुळे हल्ली मला असं वाटतं की तुळजापूरच्या तुळजाभवानीला जाऊन रांगेत उभे राहायचे, स्पेशल VIP दर्शनाचे पैसे देऊन, ओट्यांचे स्पेशल पैसे देऊन तिथलं दर्शन घेण्यापेक्षा माझ्या घराशेजारी जी तुळजाभवानी आहे ती पण तुळजाभवानीच आहे, जाऊन तिची ओटी भरते. किंवा हल्ली तर खरं सांगायचं तर मी ओटी पण नाही भरत, कारण मला असं होतं की तीच ओटी परत बाहेर जाणार आहे आणि ती परत येणार आहे, हे आपल्याला कळलंय ना आता. हे करायला हवं आहे का? मग त्यापेक्षा मी माझ्या घरात जी मेड आहे, जी मला किती मदत करते, तर तिची ओटी भरली तर काय बिघडणार आहे? एखादी गरीब बाई मला दिसते, तिची ओटी भरली तर काय बिघडणार आहे? तर मी आता अशा दृष्टीने हे बघायला लागलेले आहे. किंवा आता मेडचा विषय निघाला म्हणून बघ कसं असतं की माझी मेड जी आहे ती मुस्लिम आहे, ती जवळजवळ 12 वर्ष माझ्याकडे काम करते. तिच्याकडे चावी असते माझी, मला काहीही टेन्शन नसतं आणि ती माझं घर सांभाळते जेव्हा मी नसते तेव्हा. तर एकदा असं झालं, म्हणजे ते त्याआधी कधीच झालं नव्हतं,
असंच मला शूटिंगला जायचं होतं आणि मी खाली उतरले आणि लिफ्टमध्ये ती मला भेटली. ती माझ्याकडे दुपारी 2-3ला येते, माझी चावी असते शेजारी, तिथून घेऊन ती काम करते. तर मी तिला पटकन असं म्हटलं, अरे सीमा यार आज इतने फूल आए गोकर्ण को, लेकिन मैं ना मेरे पास इतना टाइम नहीं था कि मैं तोड़ के भगवान को चढ़ाऊं और जाऊं, तो एक काम करना प्लीज, मैंने दिया लगा दिया है, सो तू फूल चढ़ा के चली जाना. हा असं मी तिला सांगून, मी कुठल्या माया मी तिला सांगून मोकळी आहे. हा आणि मी अशी पुढे गेले आणि मी तिला सांगितलं हे, पण तिला आवडेल का सीमाला हे, कारण ते डोक्यात असतं ना आपल्या, ती मुस्लिम आहे, तिला हे आवडेल का. तर म्हटलं आपण बोललो तो खरं, पण तिला आवडेल का, ठीक आहे बघू संध्याकाळी, जर वाहिले ते वाहिले, नाही वाहिले तर नाही. असं करून मी शूटिंगला गेले आणि मी रात्री 11ला घरी आले तर माझ्या देवाला फुलं वाहिलेली होती. आता माझ्या देवाला फुलं वाहताना तिचा अल्ला कुठे आड आला नाही आणि तिला माझ्या देवाला फुलं वाहशील का असं मला सांगताना माझ्या गणपती बाप्पा रागवला तर असं मला वाटलं नाही. माझ्या मते हीच आध्यात्मिकता आहे आणि हीच असली तर हीच धार्मिकता असायला, कारण तिथे तिचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे. त्यामुळे आमच्यात हा मुद्दाच नाहीये की हिचा धर्म हा आहे म्हणून मी हिला हे सांगू का नको सांगू. आणि तुला सांगते त्यानंतर, म्हणजे ते तर मी तिला सांगितलं, तुला सांगते त्यानंतर तीच मला येऊन सांगायला लागली, कल आप नहीं थी लेकिन इतने फूल आए थे तो मुझे ऐसे लगा कि मैं चढ़ाई देती हूँ भगवान को, ऐसे ही इतने फूल आए. तर ती आपण होऊन माझ्या देवाला, तिला एकदाही असं वाटत नाही मी यांच्या गणपती बाप्पाला का फुलं व्हावी. हे प्रेम आहे, ही माणुसकी आहे आणि हा माणुसकीचा धर्म आहे माझ्या दृष्टीने. आणि हा मला पुढे घेऊन जातो असं मला कायम वाटतं, कारण तिच्याशिवाय मी इमॅजिन नाही करू शकत. माझं घर इतकं उत्तम पद्धतीने सांभाळते ती, माझी चाबी तिच्याकडे असते, ती इतकं छान, मला काहीही टेन्शन नसते, इतक्या वर्षात मला टेन्शन नाही. आणि ती मला ज्या प्रकारे मदत करते, अडीअडचणीच्या वेळेला मला 4 कामं जास्त करते माझ्यासाठी. म्हणजे मी तिला साफसफाईला ठेवली नव्हती तेव्हा सुद्धा तिला झाडू मारताना वर पंखा दिसला आणि तिला वाटलं पंखा काळा झालाय, तर ती असं झाडून तो साफ करून जायचे. आणि मी दुसऱ्या दिवशी आल्यावर घर बघायचं तर पंखा काल तर नव्हता साफ. मग मी तिला विचारायचं, सीमा तूने काल पंखा साफ, हां मैंने ऐसे ही ऊपर देखा. त्याचे पैसे नव्हते देत मी तिला, तिने माझ्यावरच्या प्रेमाखातर केलं होतं ते. सो हे प्रेम जास्त महत्वाचं नाहीये का, आणि हे हल्ली हरवत आहे. त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की नाही, देव आपल्याला हे नाही ना सांगत, देव आपल्याला फायनली माणुसकीच सांगतो. आणखीन एक तुला सांगते, विषय निघाला म्हणून, मी जॉयस मायर्स नावाची प्रीचर आहे, तर त्या बायबलवर बोलतात. जॉयस मायर्स ही फार प्रसिद्ध प्रीचर आहे US मधली, आणि मी जवळजवळ गेली 25 वर्ष तिला डब करते. ती इंग्लिशमध्ये बोलते, मी तेच मराठीत बोलते. तर जॉयस मायर्स चं काम जेव्हा मी करायला लागले तेव्हा माझा बायबलशी परिचय झाला. बरं मी तुला हे सांगते माझ्या विषयीतलं, म्हणजे 30 वर्ष मागे व्हॉइस डबिंग, म्हणजे ती इंग्लिश, तिचा एपिसोड इंग्लिशमध्ये असतो, तो मी मराठीत डब करते. ते काम जेव्हा मी सुरू केलं ना तेव्हा माझं इंग्लिशवर इतकी कमांड नव्हती, मला कळायचंच नाही कुठलं इंग्लिश वाक्य कुठे संपलं, आपलं मराठी काय. बरं त्यात इंग्लिश कमी असतं आणि मराठी आपली, म्हणजे इंग्लिशमध्ये एका वाक्याचे 4 शब्द असेल, मराठीचे 8 होतात. बरं तिचा स्पीड जास्त त्या बाईचा बोलण्याचा, त्यामुळे तिला मॅच करताना माझी नुसती हे की तर कसं हे मॅच करू. तर सुरुवातीला 25 मिनिटाचा एपिसोड असतो, तो मी 8 तास डब करत होते. 8 तास 25 मिनिटाचा एपिसोड, इतकं मला ते कठीण गेलं होतं. तेव्हा मी माझ्या देवाला म्हटलं की देवा मला, म्हणजे एक पॉईंट असा आला होता की नाही करत, मला हे नाही जमत आहे, मी खूप दमते, मी सोडते हे काम. पण मग मी स्वतःशी बोलले विषयीत तेव्हा की मग असं प्रत्येक गोष्टीपासून पळणार आहेस का, मग हे काम तुझं चॅलेंज आहे की नाही, आणि तू म्हणतेस ना तुला डबिंग करायचं आहे आणि आयुष्यभर डबिंगच करायचं आहे, मग हे काम सोडून काय हासिल होणार. मग तू स्वतःहून, म्हणजे तू हार मानण्यासारखं आहे, तुला समोरून काढत नाही आहेत ना, तुम्हाला जमत नाही आहे, तुम्ही 8 तास 25 मिनिटाचा एपिसोड करायला लावताय, बाबा तुम्ही घरी जा, असं तर होत नाही आहे ना. मग तू का म्हणतेस मी सोडते. हा जो माझा स्वतःशी एक सेल्फ टॉक झाला आणि मी ठरवलं ठीक आहे करूया करूया करूया. आणि नंतर तोच एपिसोड मी 25 मिनिटात करून बाहेर पडायला लागले, म्हणजे जेवढं डबिंग टाईम आहे तेवढ्याच मिनिटात. हे एका दिवसात घडलं का नाही, ह्याला लागला 1, 3, 4, म्हणजे तो वेळ हळूहळू कमी होत मी बरोबर 1-2 वर्षात किंवा रादर 1च वर्षात मी तो फार फास्ट करायला लागले एपिसोड. तेव्हा जर मी हार मानली असती तर मी उत्तम डबिंग आर्टिस्ट, मी त्या एका कामामुळे माझं इंग्लिश सुधारलं, त्या एका कामामुळे माझं डबिंग सुधारलं, त्या एका कामामुळे मला स्पिरिच्युअली आयुष्यात खूप ताकद मिळाली. आता तिथे काय होतं, बायबल होतं,
समोर बायबल होतं. म्हणजे तेव्हा सुद्धा जेव्हा मला हे काम सोडूया असं माझ्या डोक्यात आलं, तेव्हा मी आपल्या गणपती बाप्पाला पण म्हटलं आणि येशूला पण म्हटलं, की येशू आता तूच बाबा घे करून माझ्याकडनं. मला जमत नाहीये. मी त्यालाही म्हटलं आणि मी आपल्या गणपती बाप्पालाही म्हटलं आणि मी ते काम केलं. आणि नंतर मी 20 ते 22 वर्ष ते काम केल्यामुळे बायबलमधली वचनाच्या वचनं माझ्या पाठ झाली. चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करावयास, पण मी आलो ती तुला जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून. योहान 10:10. अशी वचनाच्या वचनं माझी पाठ झाली. कारण मी इतकं सतत ते बोलत होते, जवळजवळ रोज डबिंग करत होते. आणि तुला आता माझा हाही अनुभव सांगते की कुठलाही धर्म वाईट शिकवत नाही. बायबलमध्ये वाईट सांगितलंय का? नाही. बायबलमध्ये क्षमाशीलतेबद्दलच सांगितलंय. बायबलमध्ये दुसऱ्यावर प्रेम करत सांगितलंय. बायबलमध्ये संयम राखत सांगितलंय. बायबलमध्ये गरिबावर दया करत सांगितलंय. आणि त्या विषयावरची वचनं आहेत बायबलमध्ये. म्हणजे आपल्याकडचे कीर्तनकार जसे संतांचा एखादा अभंग घेऊन तो एक्सप्लेन करतात, तसं जॉयस करते, सेम प्रीचर. आणि मला जॉयसची स्टाईल इतकी आवडायची आणि ती ना म्हणजे मी म्हटलं ही तर पुढच्या जन्मी ॲक्ट्रेस होणार. इतकी ती अशी एकदम उत्साह आणि अशी या टोकापासून त्या टोकापर्यंत बोलत वगैरे, ते व्यक्तिमत्वच खूप सुंदर आहे. त्यामुळे मला असं झालं हिला मजा येईल आणि मला ते जमलं ना. त्या येशूने मला साथ दिली ना आणि मी ती वचनाच्या वचनं पाठ केली आणि ती मी बोलले. आणि तुला सांगते माझा एक अनुभव. एक बायबल आणायलाच आमचं ते जे काम घेत होत्या टेलिट्रॅक्सच्या, तर त्यातला एक विनायक नावाचा माणूस होता, तो डोंबिवलीला चर्चमध्ये गेला बायबल आणायला, कारण त्यांना बायबल हवी होती काही. तर ते चर्चमध्ये गेल्यावर तिथले जे पादरी आहेत ते म्हणाले की मराठी किती सुंदर करतात त्या मॅडम, आणि त्यांना प्लीज आमचा निरोप द्या की आम्ही आमच्या चर्चमध्ये तो एपिसोड लावतो ॲज अ प्रीचिंग. आणि मी तुला सांगते, आता मी तुला म्हटलं तसं की देव हा फक्त मूर्तीत नसतो. ते काम हे माझं देव होतं त्या क्षणी, तो देव होता. असं अनेक वेळा व्हायचं, मी तुला सांगते. नंतर मला बायबल कळायला लागलं हे चुकीचं वचन आहे. आणि तिथे नियम होता एक ट्रान्सलेटरला की वचनात तुम्ही एक आणीचा व पण नाही करायचा किंवा वचा आणि पण नाही करायचा. वचन काहीच बदलायचं नाही, बाकी तुम्ही सगळं बदला, कारण वचन हे बायबलचं वचन आहे. तर मला कळायला लागलं होतं. नंतर मला वचनं पाठ झाली होती. इतकं कधी घाणेरडं स्क्रिप्ट यायचं समोर. सुरुवातीला इतके सुंदर ट्रान्सलेटर्स होते. 20 वर्ष काम चाललं ना, मी म्हटलं तसं. तर नंतर मग काही कारणाने ट्रान्सलेटर्स बदलले. मग इतकं घाण काहीतरी लिहून यायचं की मला असं वाटायचं, नाही हे असं कसं बोलू मी, हे लोक ऐकणार आहेत ना, हे देवाचं आहे ना, नाही मी चुकीचं नाही बोलणार. जे माझं काम नाही तेही मी करायचे. मी प्रत्येक वाक्य करेक्ट करत म्हणजे जो एपिसोड माझा खरं तर 1 तासात व्हायला पाहिजे, त्या एपिसोडला कधी मला 2 तास पण लागलेत, पण मी एकही वाक्य मी चुकीचं बोलणार नाही, कारण हे देवाचं काम आहे. लोक देवाचं म्हणून ऐकतायत, मला हे करायचं नाही. आणि मला हा एक मुद्दा की हे देवाचं काम आहे. दुसरा मुद्दा, मला माझं काम परफेक्ट करायचं आहे. आणि मी मराठी लिटरेचरची स्टुडंट असल्यामुळे आणि सुदैवाने तोपर्यंत माझं इंग्रजी जे जॉयसनेस माझं सुधारलं होतं ते बरं सुधारल्यामुळे मी ते ट्रान्सलेशन करत एपिसोड करायचे. पण एकदाही मी असं केलं नाही. आणि माझ्या वेंडरचं असं म्हणणं होतं, जो लिखा है वो पढो और खतम करो ना मॅम, क्यों इतना मेहनत कर रहे हो. मी म्हटलं नाही, आणि मी ते त्या प्रामाणिकपणे काम केलं. आणि तुला सांगते, जेव्हा त्या पालकांनी हा मेसेज दिला की आम्ही चर्चमध्ये हे एपिसोड लावतो, आता मला सांगी केवढी मोठी जबाबदारी आहे. तेव्हा मला वाटलं माझी निवड झाली आहे या कामासाठी. हे काम इतरांनी ते काम माझ्या आधीही अनेक दुसऱ्या आर्टिस्टनी केलं, पण ते माझ्याकडे आलं. माझ्याकडे आल्यानंतरही ते काम इतर अनेक आर्टिस्टकडे जायचा प्रयत्न झाला, पण तरीही ते काम माझ्याकडेच राहिलं. ही पूर्णतः येशूची कृपा होती. ही पूर्णतः आपल्या गणपती बाप्पाची कृपा होती असं मी मानते. आणि म्हणून मी ते काम केलं. सो येऊन मी माईकसमोर बसले आणि आता जॉयसचा एपिसोड सुरू होणार. आणि मी स्क्रिप्ट घेतलं आणि मी बोलायला लागले. आणि हाच प्रश्न पडला होता आज मला, आणि हेच बोलतीये जॉयस. म्हणजे ते काम माझ्यासाठी असं होतं की डबिंग करा, पैसे घ्या. त्या काळात मला खरं तर काउन्सिलिंगची गरज होती. फ्री काउन्सिलिंग घ्या आणि बघा. तर हे ब्लेसिंग आहे, हे माझ्यावर आहे, हे मला अनेकदा जाणवलं. स्टोरीटेल या ऑडिओ बुक ॲपवर माझी आत्तापर्यंत 40 ते 50 पुस्तकं मी वाचलेली आहेत. एके दिवशी मी गेले, मला वेंडरचा फोन आला की जे कृष्णमूर्ती नावाचं गूढ हे पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे.
तर मी आणि तेव्हा काही एवढी अक्कल पण नव्हती की जय कृष्णमूर्ती जरा हे करूया, सर्च करूया वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे, उद्यापासूनच करायचं. म्हटलं मग मला वाचायला नाही, या मॅडम सुरुवातीची काही पानं वाचा, आपण सुरू करू आणि मग नंतर तुम्ही घरी घेऊनच जाल ना पुस्तक, मग रोज तेवढी तेवढी वाचून याल. म्हटलं बरं ठीक आहे. मला वाटलं कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती आहे त्याच्यापैकी काही आहेत का वगैरे असं, हा बघ. आणि मी पुस्तक वाचायला लागल्यावर मला अंदाज आला, बापरे केवढं मोठं व्यक्तिमत्व आहे. मला लाज वाटली स्वतःची की आपण जय कृष्णमूर्तींचं काहीच कसं वाचलेलं नाही आत्तापर्यंत. आणि ते पुस्तक मी काहीही वाचलं नव्हतं. म्हणजे जरी मी मग त्यांना म्हटलं की तिथे आम्ही माईकवर बसलो तर म्हणाला सुरू करायचं का, म्हणजे एक काम करूया, सुरू करूया. जर मला असं वाटलं की नाही मी हे आधी वाचायला हवं आणि मग मी मोठ्याने वाचायला हवं तर आपण थांबू. तर तो म्हणाला ठीक आहे. आणि मी वाचायला लागले ना स्नेहा, तर मी इतकं अस्खलित किंवा कसं काय मी वाचते, मी एकदाही वाचलेलं नाही हे पुस्तक, हे कसं काय घडतंय माझ्याकडनं आणि सार्थ कसं वाचलं जात आहे ते. तेव्हा मला असं जाणवलं की हे पुस्तक वाचण्यासाठी माझी निवड झाली आहे आणि मी ते केलं. ऑफकोर्स त्यानंतर मी पुढची पानं वाचून येऊनच ते वाचलं. पण ज्या ज्या वेळेला मी वाचत होते ते जेव्हा खूप ओघवतं वाचलं जात होतं ना माझ्याकडनं, त्या वेळेला मला वाचलं, अनुपमा हे तुझ्यावरचं ब्लेसिंग आहे, हे प्रत्येकाला मिळत नाही, तू हे ब्लेसिंग अधिक चांगल्या पद्धतीनं वापरायला हवंस. मग मी मेहनत करत नाही का? ऑफकोर्स करते. माझी भाषा चांगली असावी यावर मी काम करत नाही का? अर्थात करते. ती माझी चांगली आहेच. माझे उच्चार कसे असावेत यावर मी काम करत नाही का? अर्थात करते. माझा एखादा उच्चार चुकतोय का याच्याकडे मी लक्ष देत नाही का? अर्थात देते. कधी कधी कठीण शब्द येतात. म्हणजे मी त्याच स्टोरी टेलवर युगंधर नावाचं पुस्तक वाचलं, तेव्हा इतके काही काही कठीण शब्द होते की मराठीतले, म्हणजे मी मराठी लिटरेचर घेऊन जरी MA केलेलं असलं तरी काही शब्दांचे उच्चार कसे करायचे आहेत काय मला माहीत नव्हतं. तर मी माझ्या डबिंगमधल्याच किशोर प्रभू असेल, प्रसाद फणसे असतील, या मित्रांना फोन करून विचारायचे, अरे हा शब्द आहे, फोटो काढायचे त्याचे, मला उच्चारता नाही येते, मला याचं प्रोनाऊन्सिएशन सांगा. ते मला सांगायचे आणि मी तसं बोलायचे. त्याच्यात संस्कृत श्लोक यायचे. मग माझी एक मधुरा कुलकर्णी नावाची माझी मैत्रीण आहे, तिला मी पाठवते दरवेळेला ते संस्कृत श्लोक, मला हा तो ऑडिओ पाठव, मी तुझं ऐकून करते. कारण संस्कृत उच्चार चुकता कामा नयेत. मी काय संस्कृतमध्ये मास्टर नाही आहे. मग मी तिचं 10 वेळा ऐकून ते करून मी करते. आता इथे माझ्यासाठी देव त्यावेळेला माझं काम हा माझा देव आहे. आणि जर मी त्याच्याशी प्रतारणा केली, मी प्रामाणिकपणे काम नाही केलं, मी मिळालेल्या कामाला 100% न्याय नाही दिला, तर मग मी घरी देवाची पूजा करून नाही आले तरी चालेल, इथे मी ते केलं पाहिजे. आणि मी घरी 4 तास पूजा करून इथे येऊन चलना चलता यार कर असं केलं तर ही पूजा नाही होत, ही भक्ती नाही होत. त्यामुळे मी माझ्या कामा थ्रू सुद्धा ती भक्ती, ती श्रद्धा, तो विश्वास आणि ते प्रयत्न, कारण त्यावेळेला ते काम माझा देव आहे. त्यामुळे मी देवाला अशा अनेक ठिकाणी पाहते. लहानपणापासून आपल्याला असं सांगितलेलं असतं की पिरियड्स आले की देवाच्या पाया पडू नका. आपल्या आईबाबांनी आपल्याला हेच सांगितलेलं असतं आणि आपण तेच फॉलो करतो. तर या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? आणि यालाच जोडून एक प्रश्न आहे की आजही बऱ्याचशा गावांमध्ये, आता मुंबईमध्ये जागा कमी असल्याने बरेच जण हे फॉलो नाही करत, पण बऱ्याचशा गावांमध्ये महिलांना 3-1 दिवस बाहेर बसावं लागतं. सो याबाबत तुमची टीक काय आहे? मी ज्या काळात जन्माला आले आणि आता माझं जे वय आहे त्या काळात ऑफकोर्स तू म्हणतेस तसं की आमच्याकडे कधी पाळायचं नाही. माझ्या आजीला चालायचं नाही. पण आजी माझी म्हणजे 3 दिवस बाजूला बसा वगैरे. वडिलांची आई ती अशी होती. आईची आई नव्हती पण वडिलांची आई होती. तर त्यांना चालायचं नाही, त्यांना शिवाशिव चालायचे नाही वगैरे, अशा त्या होत्या. ते माझ्या आईने, जेव्हा आई सोलापूरला जायची, जेव्हा आजी असायची तेव्हा आईने माझ्या ते केलं सुद्धा. नंतर त्यांचा तो हट्ट बाजूला झाला, मग ते नाही केलं. म्हणजे त्याही बदलल्या की त्यांनी असा अट्टहास नाही केला. तर माझी मजल इथपर्यंत होती की बाबा देवाजवळ नाही जायचं किंवा तुळशीला पाणी नाही घालायचं. तर नंतर जसं जगत पुढे आले तसं आपले विचार बदलतात. तर मग मला खरंच असं वाटलं की काय फरक पडतो खरं तर. पण आता आपलं कंडिशनिंग असं झालंय की आपल्याला ते जमत नाही आहे करायला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे पाळी चालू आहे, मग मी जाऊ का देवापुढे? तर नाही जात. म्हणजे माहिती आहे गेलं तरी पण नाही जात. हे आपलं कंडिशनिंग आहे ना. मग आपण यातनं बाहेर नाही पडू शकत. पण आता माझ्या भाच्या असतील किंवा या आत्ताच्या यंग एजच्या कोणी मुली असेल तर त्यांना नाही मी हे सांगत. उलट मी त्यांना हे सांगते की हे बघा, आम्ही या विचारांमध्ये मोठे झाल्यामुळे आत्ता कळतंय की याचा अट्टहास करायची गरज नाही आहे. पण ते होत नाही आमच्याकडनं. जाऊन तो नमस्कार करावा आत्ता असं वाटत नाही.
पण तुम्हाला वाटतंय तर तुम्ही जा, तुम्हाला नाही अडवणार. तुम्हाला नाही असं म्हणणार की आता तुझी पाळी चालू आहे ना, देवाकडे नको जाऊ, तुझी पाळी चालू आहे ना, देवळात नको जाऊ, असं नाही म्हणणार. तुम्ही करा, तुम्हाला जे वाटतं ते करा. किंवा आता एक अनुभव सांगते माझा. माझी एकदा पिरियड्स चालू होते आणि मी गणपतीच्या मंदिरात आम्ही शूटिंग करत. तर आता काय म्हणजे शूटिंग नाही कॅन्सल होऊ शकत ना. मग तेव्हा मी बाप्पाला म्हटलं, बाप्पा आता तुला माहिती आहे तर आता मला माफ कर, आणि मी आहे देवळात, मी शूटिंग करते. तर आता त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. आता त्याच्याबद्दल काही अट्टहासाने हे असंच करा असं म्हणावंसं वाटत नाही. पण आपलं कंडिशनिंग खूप डीप असल्यामुळे आपल्याला ते करवत नाही, एवढंच मी म्हणेन. पण मला आता नाही असं वाटत की आपण ह्या गोष्टीचं हे करायला हवं. पण काही आता जसं तू कोकणात म्हणतेस ना, तर कोकणात काही ठिकाणी काही देवस्थानांमध्ये त्यांची अशी ठाम समजूत आहे की नाही जायचं, तर ते आहे. तर ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण जसा गाव तसा वेश, जसा देश तसा वेश. तसं कधी कधी ना, समजा तुम्हाला कायम तिथे राहायचं नसेल, 4 दिवसाचा तो प्रश्न असेल समजा, तर ते करून टाकावं मान्य असं मला वाटतं. आणि नाही फार तिथे अट्टहास करू की मला जायचं, आता हे नाही म्हणतात ना, मग मी आता करणार. तर ही बंडखोरी पण मला कधी कधी असं वाटतं की ही नाही करू. ठीक आहे, नाही वाटत ना त्यांना, ओके ठीक आहे, नाही जाऊ. अर्थात आता हे तरुण रक्त असतं तर बंडखोरी झाली असती डोक्यात. आता असं वाटतं जाऊ दे ना, ओके. पण काही मुद्दे असे असतात ना जे आयुष्यभर करावे लागणारे असू शकतात. तर त्यासाठी आता कोणी दिला लढा, तर मी कधी असं नाही म्हणणार काय बावळट बाई आहे कशा, नाही ना. तिच्यासाठी ते रोजचं असेल आणि तिला नाही त्यातनं तिला ते नाही करता येणार असं असेल, तर ती देते लढा. तर तिचा लढा चुकीचा आहे असं ठरवणारी मी कोण? तर आता मी जजमेंटल नाही होत या बाबतीत, एवढं मी नक्की म्हणेन. अगदी पॉडकास्टच्या शेवटाला आलोय. देवाशी तुमचं नातं एका वाक्यात सांगायचं झालं तर काय सांगाल? तेच सांगेन की धार्मिकतेपेक्षा आध्यात्मिक जास्त. येस मॅम, आता आपण रॅपिड फायरकडे वळूया. ओके. पहिलाच प्रश्न आहे, देव भीती की आधार? आधार. श्रद्धा शिकवलेली की अनुभवलेली? अनुभवलेली. पहिली प्रचिती आठवण की वळण? वळण. तो क्षण मौन की भावनांचा पूर? खरं तर दोन्ही. प्रार्थना सवय की गरज? गरज पण आणि सवय सुद्धा. देवाशी नातं संवाद की समर्पण? संवाद जास्त असतो माझा. शंका कधीच नाही की नेहमीच? नाही, कधीच नाही असं नाही होऊ शकत आणि नेहमी असंही नाही. अधनमधनं शंका येतच असतात. तो अनुभव योगायोग की कृपा? कृपा. देव मंदिरात की मनात? मनात. श्रद्धा प्रश्न विचारते की उत्तर देते? उत्तर देते. आता एक प्रश्न आहे शेवटचा. समजा आता तुमच्या समोर तुमच्या मनातला देव आहे आणि त्याला थँक्यू बोलायचं आहे, तर काय? त्यांनी मला खूप दिलंय. जसं खूप गोष्टी मला या मिळाव्यात असं वाटत होतं त्या मिळाल्या नाही, तसं खूप दिलंय पण. आणि आता हे 50शीकडे आल्यानंतर हे शहाणपण आपल्याकडे येतं की त्यांनी मला खितपत नाही ठेवलं. त्यांनी मला भले मला हवं ते दिलं नसेल, पण त्याने मला खितपत नाही ठेवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्लेसिंग म्हणजे उत्तम आईवडील ज्यांनी आपलं व्यक्तिमत्व घडवायला खूप मदत केली. अक्षरशः एखाद्या रोपाला खतपाणी द्यावं तसं खतपाणी देणारे आईवडील, हे ब्लेसिंग सगळ्यांना मिळत नाही. आणि आपलं पॅशनच आपलं करिअर असावं, बापरे, हे तर आयुष्यातलं खूप मोठं ब्लेसिंग आहे. अनेक लोकांचे पॅशन वेगळे असतात, करिअर वेगळे असतात. आणि ते करण्यासाठीची कृपा, ताकद, बळ त्याने दिलं. सो त्यांनी सगळंच दिलं. आणि जे दिलं नाही त्याच्याबद्दल आता 50शीत तक्रार नाही. ते कारण आता आपल्याला कळायला लागतं जगून की हे आपलं होतं, हे आपलं नाही. पण त्याने जे दिलं त्यातनं त्याने खूप शिकवलं. जे नाही दिलं त्याने त्यातनं त्याहून अधिक शिकवलं. सो त्याचे आभारच आहेत. येस, खूप छान वाटलं मॅम तुमच्याशी बोलून. खूप गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या, बरेच गोष्टी, तुमचे अनुभव ऐकून खूप वेगळं फील झालं. सो माझ्यासाठी हे खूप खास होतं किंवा स्पेशल होतं असं म्हणणं मला आवडेल असं म्हणायला.
सो तुम्ही इथे आलात, मज्जा पिंकच्या मनातला देव या माझ्या पॉडकास्टमध्ये तुम्ही सहभागी झालात, त्यासाठी खूप थँक्यू मॅम. मी तुला सुद्धा थँक्यू म्हणते स्नेहा, कारण हा विषय माझ्या खूप जवळचा होता आणि मी तुला म्हटलं तसं की माझी अनेक कामंसुद्धा अशी आहेत की जी मला स्पिरिच्युॲलिटीकडे घेऊन गेली. त्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि थँक्यू तू मला यासाठी बोलवलंस, मला ही संधी दिली. इट्स मज्जा पिंकचे आभार आणि तुझे सुद्धा आभार. भक्तीच्या या अनुभवांसह आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नव्या कलाकारासह आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनातील देवाशी झालेल्या गप्पा, प्रचिती आणि अनुभव. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.